आपण करणार आहोत पुरणपोळी, कारण आज आहे होळी. सांगणार आहे की ॲक्च्युली ही सांगणार आहे, जाणू जरा एक्सप्लेन कर. आज पुरणपोळी एकपणी बनवली आहे, जरा नीट स्पष्टपणे तसं असं नीट घेऊन सांगे. हां, आणि किती % बनवली आहे काय सगळं सांग की काय. अगं पण थोडीशी म्हणजे सगळं तूच केलंय मीच केलं असं काहीतरी सांग. येस गाईज, हे गोष्ट महत्वाची, सगळं मी केलं. आणि गाईज आमटी सुद्धा मी केली आहे. गाईज जरा विचारा हिला, आमटी कुणी बनवली आहे. आणि महत्वाचं काय गाईज, जानू सांग महत्वाचं काय सांग. महत्वाचं सांग काय. एकट्याने केलेलं आहे सगळं. गोलपोळी झालेली आहे. यंदा केलंय, पहिल्यांदा केलंय सगळं. हा माझा पहिला डाव आहे आणि ह्या पहिल्या डावातच मी पुरणपोळी मांडलेली आहे त्यासमोर. काय म्हणायचं जानू, कशी होती पुरणपोळी. मी तुम्हाला आता करून दाखवतो. आता आम्ही संध्याकाळी हे बनवतोय, सकाळी मी बनवली त्याचा ब्लॉग नाही गेलेला, पण हे आत्ताचं बनवतोय. तर मी आत्ता बनवल्यानंतर पुरणपोळी अशी कॅमेरा समोर आणून दाखवतो कशी आहे मला सांगा. जानू जरा पीठ दाखव त्यांना, पीठ दाखव लवकर. दाखवून झालं. कधी दाखवलं, कसं आहे सांग. सुळसुळीत कुळसुळीत मुळसुळीत कसं आहे. खतरनाक. आणि आता पुरण दाखवण्यात येणार आहे. ते पुरण नंतर दाखवते. पुरण दाखव, पुरण दाखव. आम्ही मजा आहे का गेडो. पातेल नको तर आता पातेल उतरलंय थोडंसं असू दे. त्यामुळेच म्हणलं थोडंसं असं हातात घेऊन दाखव ना, चालतंय त्यांना. असं असं एस्थेटिकपणे दाखव. मोदकासारखं दाखवायचं असतं. तर मी घ्यायला लागायला घेऊ का पोळ्या. येस, मी शिकवणार आहे माझ्या बायकोला. काय सांग जरा. भावनाच आहे. तो नाही तवा. पीठ काढा. अहो हे ठेवून कधीच नाही गॅस लावायचा. हा तवा गाळच होता ना, तुम्हाला उचलायला काय प्रॉब्लेम होता. आधीच तोंड जळालं. ते पीठ काढा. गाईस शेफलाच कामाला लावते गाईस. अजून झालं. पाया पडा दे, शेफच्या पाया पड आधी. आयुष्मान भव, 100 पोळी भर. कारण घे, छोट्या गोळ्या घ्यायचा, व्यवस्थित करायचा, व्यवस्थित गोल केला. आणि असं असं दाबायचं आणि खड्डा पाडायचा. दाखव तिथं व्हिडिओ दाखव. हां, खड्डा पाडायचा व्यवस्थित आधी. असं असं राऊंड शेपमध्ये असं गोल व्हायला पाहिजे. पुरणाचं थोडंसं भांडण पुरण घ्यायचं. थोडंसं जेवढं पिठाचा गोळा घेतलेला तेवढ्याच क्वांटिटीमध्ये कमी किंवा थोडं त्याच प्रमाणात पुरण घ्यायचं आहे. आणि ते मस्तपैकी तिथं मध्ये ठेवायचं आहे. व्हेरी गुड. ठेवून द्या. साईडने त्याला घेरा. दिसू द्या शेफला पण जरा. असं दिसतंय हे असं बेसिक्स असं असं मी सगळं हातावर केले गायचं. हे जे करते ना हे तर सगळं असं. व्हेरी गुड. आता त्याला चिंबवा. तसं नाही. हां, थोडंसं पीठ मांडा त्याच्यावर खाली. ऑलरेडी आधी पीठ मांडायचं खाली. सरिताने असं सांगितलं होतं ना थोडंसं असं. हा, ते नंतर तिथंच करायचं. भाकरी नाही ते जरा नजाकतपणे करायचं. हां, त्याच्यावर पण थोडंसं मांडा. हां, व्हेरी गुड. आता अलगदपणे न त्या ह्याला दाबता असं असं फक्त न्यायचं आहे पुढं मांड. तेलावरची करू शकतो बेबी आता आपण. नाही, हे बघा, हे असे ॲडव्हान्स पोर असतात जे जास्ती पोळी. मेन्समध्ये फेल होतात. सारखं हेल्प करू नका. मस्त चपाती पोळी भाजलेली आहे माझ्या स्टुडंटने. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मस्त वाजलेली आहे. भाजलीने लाटली आहे. सॉरी, लागले. गाईस पोळी जमलेली आहे. पहिल्यांदा केलेली आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी तिच्यासाठी.
काढलं का तुम्ही? हे नाही काढलं, हे होते ते होतं. मग छोटे तो घ्या त्याच्यात हे घ्या नाहीतर यातलं घ्या जे मेल्ट झालेलं आहे. मेल हा झालं त्यातलंच घ्या. त्यातलं हा हे घ्या. असं ते घरातलंच घेतो बा, त्याच्यात ठेवतो आणि नो 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 तुम्ही सगळं घाण घ्या. बरोबर पाणी हे घ्या. स्टुडंट स्टुडंट काय इथं गुरुवाईनी तुमची काय बाहेर पोळी पण शिकवली बा तुला. एवढं तूप काढतात रे जाणं हे त्याच्यात होतायचं परत. तेला तेलात नाही तर तुपाच्या डब्यात ठेवा. कमी नको पडायला Guys, म्हणून handle मी जास्त घेतलं. घेतलं. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड ते हे. झारा नको नाही तर त्याच्यातून घ्या. लवकर घ्या. बारीक पोळीला घ्या. फुगे उठले. फुगे उठले. बारीक कर, बारीक कर. देख. गाई नुसतं पोळी फुटतेय. सर का तुम्ही आता करा, कमी करू नको एक पोळी तुम्हाला. टीचरच्या आजची एक पोळी बघायची गाईस कमेंट मध्ये सांगा. तिथनं दाखवा नाही ही पोळी फुटलेली. हे गं. मिरचीच बनवा पहिला. मी का पप्पी घेऊ पण? मी तुम्हाला भरल्यावर तुम्ही माझी पप्पी घ्यायची. थांबा आता. बस ओव्हर ऍक्टिंग होते जरा. डोक्याला काय स्वतःच कुठे डोकं खाली येत आहे.